छत्रपती संभाजीनगरमध्ये खासगी शाळा न सांगता बंद पडली आहे। पालकांनी झेडपीच्या सीईओच्या कार्यालयासमोर शाळा भरवली आहे। मालगाव फाटा येथे शाळा न सांगता बंद केल्याचा पालकांकडून आरोप केला जातोय। शाळा न सांगताच बंद केल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथं झालेली आहे की अचानक कुलूप लावलं गेलं, तर हे कुलूप एका शाळेला लावलं गेलं। अशा अनेक शाळा आहेत आणि हळूहळू अनेक अशा जिल्हा परिषदच्या शाळा असतील जिथं कॉस्ट कटिंग करायचंय म्हणून आपल्याला कुलप लावावी लागतात असं सरकार त्या ठिकाणी सांगतं। म्हणजे एका बाजूला 85,000 कोटी रुपये खर्च करून जिथं रस्ता आहे, अजून एक रस्ता त्याच्या जवळच तुम्ही बांधत आहात का? फक्त कॉन्ट्रॅक्टरकडनं तुम्हाला मलिदा घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमाफी करायला तुमच्याकडे 25,000 कोटी रुपये नाहीत, तुम्हाला शाळा बांधायला 5,000 कोटी रुपये नाहीत। इकडेच मराठी शाळा तुम्ही जर बंद करत असाल तर मराठी विषय आणि मराठी भाषा याच्या बद्दलची भूमिका या सरकारची कुठेतरी स्पष्ट होते असं आपल्याला म्हणावं लागेल। आता एका शाळेसमोर बसलेलो आहे, लहान मुलांची शाळा आहे, ही उघड्यावरची शाळा आहे, कारण यांची शाळा बंद पाडली असा पालकांनी थेट आरोप या ठिकाणी केलाय। आणि लहान लहान मुलं आहेत ते आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या समोर बसलेले आहेत। या ठिकाणी पाहिलं तर छोटी छोटी चिमुकली आहेत, त्यांना शाळा नाहीये, त्यामुळे त्यांनी थेट या ठिकाणी एक आंदोलन केलंय। ते म्हणजे थेट सीओच्या दालनासमोर बसलेले आहेत, दारासमोर बसलेले आहेत आणि त्यांची ही मागणी आहे की आम्हाला आमची शाळा पहिल्यासारखी सुरू व्हावी, ती मिळावी। मात्र अचानक ही शाळा बंद केलेली आहे। आपण विद्यार्थ्यांना विचारत काय त्यांची प्रतिक्रिया आहे। बेटा काय सांगशील, तुम्ही तर शाळा का भरवली? आम्ही इथं शाळा यासाठी भरवली कारण की आमच्या शाळेत म्हणजे कोणताही नियम नाहीये आणि पहिली ते पाचवी आमच्या शाळेत एका वर्गात बसवतात व हायर जे आहेत ते एका वर्गात बसवतात। टोटल जे शाळेत म्हणजे शिक्षक आहेत ते पूर्ण 4च आहेत, त्यामध्ये 2 हायरसाठी आणि 2 प्रायमरी। त्यामध्ये एका वर्गाला आज शिकवतात तर उद्या शिकवत नाही आणि अर्धा धडा शिकवला तर अर्धा तसंच राहतो। आम्हाला म्हणजे न्याय पाहिजे। बरं, न्याय पाहिजे, छोटी छोटी चिमुकले न्याय मागतात। हे पाहता आपण ही शाळा भरवलेली आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं दालन आहे, त्यासमोर ही शाळा दिसतेय। पालक सुद्धा आहेत, त्यांना विचारूयात। भाऊ काय सांगाल, काय ही तक्रार आहे, का तुम्ही शाळा या ठिकाणी भरवली? काय झालं, आज ही ज्यावेळेस मुलं सकाळी शाळेमध्ये गेली तर शाळेचं गेट बंद होतं आणि शाळेच्या गेटवरून यांना सांगण्यात आलं की आज तुमची शाळा बंद आहे। आम्ही ज्यावेळेस पालकांनी आम्हाला संपर्क केला, आम्ही सर्व पालक मिळून तिथं जमलो, त्यावेळेस आम्ही त्या संस्थाचालकांना फोन केला। आमच्या असं निदर्शनास आलं ती शाळा गोरे नावाच्या संस्थाचालकाची होती, त्यांनी ती मागच्या वर्षी सोनोनी नावाच्या व्यक्तीला विकली। आम्ही ज्यावेळेस त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सांगितलं की मी बिल्डिंग घेतलेली आहे, माझा शाळेशी काही संबंध नाही आणि गोरे तर फोनच उचलत नव्हते। नंतर आम्ही या पालकांकडे विचारणा केली तर यांनी रीतसर सगळं पाठपुरावा केलेला। मागच्या वेळेस त्यांनी शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याकडे दाद मागितली, त्याचे सर्व पुरावे त्यांच्याकडे आहेत। तुम्हाला काय थेट निदर्शनास आलं? नाही, आज शाळा बंद, हे सगळे आरटी मधले विद्यार्थी, एकूण 250 विद्यार्थी, याच्यातलं मॅनेजमेंट मधले किंवा जे फीस भरून विद्यार्थी शिक्षण घेतात ते आज एकही नाही। आता हे सगळं मुलं कोणी शेतमजुरांचे, कोणी कामगाराचे, ह्या लोकांनी जायचं कुठं? आम्ही आज इथं न्याय मागण्यासाठी आलेलो आहे, आम्हाला फक्त न्याय पाहिजे। इथं न्याय मागण्यासाठी विद्यार्थी आले, तुम्ही त्यांची शाळेची परमनंट व्यवस्था करून द्यावी एवढीच विनंती। बरं, आपण या ठिकाणी पाहता हे छोटी छोटी मुलं बसलेली आहेत आणि त्यांना शाळा नाहीये म्हणून त्यांनी थेट या ठिकाणी शाळा भरवलेली आहे। त्यांची ही मागणी आहे की आम्हाला शाळा देण्यात यावी, अन्यथा जर शाळा बंद असेल तर आमचं भविष्य सुद्धा असंच बिना पत्राच्या खोलीमध्ये किंवा बिना छताच्या खोलीमध्ये जाऊ शकतं। त्यामुळे मुलं या ठिकाणी आंदोलनाला बसलेली आहेत, न्याय द्या असं मुलं म्हणतायत। या ठिकाणी शिक्षणाधिकारी झेडपीच्या सीईओंकडून कोणी या मुलांची विचारपूस करण्याकरता आलेलं आहे का? कारण मला मागचं दार तर बंदच दिसतंय। लागवीची तुम्हाला मागील दार हे बंद दिसत असेल। या ठिकाणी अद्यापही ह्या विद्यार्थ्यांना कुणीही विचारायला आलेलं नाहीये की काय समस्या आहे, काय नाही, काय तक्रार आहे यांची। पालकही या विद्यार्थ्यांसोबत बसलेले आहेत आणि त्यासोबतच हे विद्यार्थी सुद्धा पुस्तकं खोलून बसलेले आहेत, कारण या वेळेला त्यांची शाळा असते। मात्र जर शाळाच नसेल तर मग विद्यार्थ्यांना न्याय देणार कोण? सचिन, त्या कार्यालयात कोण बसलंय, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकता का? त्या कार्यालयात कोणी बसलंय? आपण या ठिकाणी पाहताय विद्यार्थी या ठिकाणी आहेत, आपण त्यांना विचारूयात की अधिकारी कधीपर्यंत येतील, काय सांगितलं तुम्हाला? आम्हाला काही कल्पना नाही त्याची, आम्हाला फक्त सांगितलं तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना भेटा, पण आम्ही तेच किती वेळेस शिक्षणाधिकाऱ्यांना भेटायचं साहेब, आता दमलोय आम्ही। आता आम्हाला तुम्ही न्याय द्या एवढीच आमची भूमिका आहे। आम्ही जोपर्यंत आम्हाला ठोस निर्णय काही भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। बरं, जोपर्यंत ठोस निर्णय भेटत नाही तोवर उठणार नाही म्हणतात। आपण आता कार्यालयात जाऊन त्यांना विचारूयात की साहेब कधी येत आहेत, अधिकारी कधी येतील आणि यांना न्याय कधी मिळेल विद्यार्थ्यांना, कारण विद्यार्थ्यांची संख्या ही जी आहे ती मोठी आहे। तर सीएस आहे कोणी साहेब इथं साहेबांचे?
साहेब कधीपर्यंत येतील विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घ्यायला? याला गेलेले दौऱ्याला वैजापूरला वृक्षारोपण कार्यक्रमासाठी येतील 4 वाजता. शिक्षणाधिकारी मॅडम येत आहेत, त्यांना निरोप दिलेला आहे. ते प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून हे कधी येत आहेत थोड्या वेळात येतील. बरं, आपण पाहताय या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते बाहेर गेलेले आहेत. शिक्षणाधिकारी महिला त्या येतीलच, मात्र या ठिकाणी पाहिलं तर दालन सध्या बंद आहे, ते बाहेर गेलेले आहेत. आणि दालनासमोरच विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे ते पाहायला मिळतंय. त्यांनी ही मागणी केली की काही जरी झालं तरी आम्हाला न्याय हवाय, वर्ग खोल्या हव्यात, आम्हाला शाळा हवी आहे. आणि जर शाळा नसेल तर हे विद्यार्थी आपण पाहताय पावसाचं वातावरण आहे, जर पाऊस पडला तरी सुद्धा आम्ही हटणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांची आहे. छोटी छोटी चिमुकली आहेत, मग त्यांची जर शाळा बंद होत असेल किंवा त्यांना जर शाळा मिळत नसतील तर मग ते न्यायाची मागणी अगदी करतात. त्यामुळे इथे या आता दालनाच्या विद्यार्थ्यांच्या समोरच शाळा भविष्याची भरवलेली आपण जबाबदारी पाहतो. आता शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार का, हा मुद्दा आता या निमित्तानं उपस्थित होतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.